आताची जी CHO कम्युनिटी हेल्थ ऑफिसर्सची दुसरी भारतातली रिजनल कॉन्फरन्स जी आहे, ज्याच्यामध्ये 5 राज्य महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात, दादरा नगर हवेली आणि दीव दमण UT यांचा समावेश आहे. तिथले सगळे CHOs आज या कॉन्फरन्सला नाशिक नगरीत आलेले आहेत. आपण बघितलं असेल की CHOची भूमिका ही प्रायमरी हेल्थकेअरला खूप महत्त्वाची आहे. म्हणजे प्रथम जेव्हा नागरिक अडचणीत येतो आरोग्याच्या दृष्टीने आणि तो जेव्हा हेल्थ अँड वेलनेस सेंटरमध्ये जातो, तिथे आमची ही CHO त्यांना मदत करतात. मग स्क्रीनिंग असेल, बेसिक सुविधा असतील, यामध्ये CHOची विशेष भूमिका आहे. आणि आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या संकल्पनेनुसार भारतामध्ये जवळपास 1,60,000पेक्षा जास्त हेल्थ अँड वेलनेस सेंटर्स हे फंक्शनल झालेले आहेत आणि त्यामध्ये या CHOंची भूमिका खूप महत्त्वाची आहे. पहिली रिजनल कॉन्फरन्स मागच्या वर्षी वाराणसीमध्ये झाली होती. दुसरी रिजनल कॉन्फरन्स आपल्या नाशिकमध्ये होते आणि त्या दृष्टीने त्यांना सगळ्यांना एकाच ठिकाणी बोलून त्यांचे पण काही सेशन्स घेणार, त्यामध्ये त्यांच्या काय भावना आहेत किंवा त्यांना अनुभव आलेले असतील, त्यांच्याकडच्या बेस्ट प्रॅक्टिसेस असतील, याचं सगळं प्रकारे एक प्रकारचं मंथन आणि चिंतन या कॉन्फरन्समध्ये होईल. उद्या या कार्यक्रमाच्या रूपरेषेमध्ये त्यांनी दिलेले काही त्यांच्या विचार असतील किंवा त्यांचे काही सजेशन्स असतील जे आम्हाला पॉलिसी मेकिंगमध्ये फार महत्त्वाचे असतात, त्याचंसुद्धा मंथन होईल आणि ही कॉन्फरन्सची सांगता उद्या दुपारी होईल. यामध्येच CHOचं ट्रेनिंग असेल, पुढच्या दृष्टीने कोणातनं त्यांना काय काय सरकारकडून अजून स्ट्रेंथन करण्यासाठी काम केलं जाईल यावर देखील काम होईल. मी आदरणीय केंद्रीय मंत्री मनसुख मांडवियांचे विशेष आभार मानते की त्यांनी ही कॉन्फरन्स नाशिकला घेण्यासाठी मी विशेष आग्रह केला आणि त्यांनी मान्यता दिली. आपले सहकारी मंत्री जे होते त्यांनी एक खंत व्यक्त केली की आयुष्यमान भारतचे पाहिजे तशी नोंदणी होत नाही, नेमक्या अडचणी काय येतात आणि हा प्रतिसाद का वाढत नाही? माननीय राज्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री बघेल जी SP बघेल जी हे सुद्धा या कार्यक्रमाला आले होते आणि त्यांनीसुद्धा सांगितलं की आरोग्याची सगळ्यात चांगली योजना आज आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, ज्यामध्ये 5 लाखाचा एक ॲश्युरन्स इन्शुरन्सच्या माध्यमातून पेशंटला मिळतो. परंतु आज देखील आमचे बेनिफिशरीज मोठ्या प्रमाणात असताना बरीचशी संथगतीने ते कार्ड वितरण होतं आहे. यामध्ये आपल्याला सगळ्यांनाच काम करण्याची गरज आहे. मी एवढंच म्हणते की आता केंद्र सरकारने देखील यावर विशेष काम करून आरोग्य मंत्रालयाने एक ॲप डेव्हलप केलेलं आहे. या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ॲप आपल्या अँड्रॉईड फोनमध्ये आहे आणि आता कोणीही आपली माहिती घेऊन त्यामध्ये डिटेल्स भरून आपलं कार्ड जनरेट करू शकतो. त्याबरोबरच आमच्या आशाताई हेल्थ वर्कर्स यांनासुद्धा विशेष ट्रेनिंग दिलं आहे. त्या माध्यमातून आम्ही कार्ड वितरित करतो आहे. आज महाराष्ट्रामध्ये यामध्ये बऱ्याच जणांना हे डिटेल्स देणं असेल किंवा ग्रामीण भागात आज आमच्याकडे काही ठिकाणी मायग्रेट झालेले आहेत, काही ठिकाणी जे डेथ झालेले आहेत त्या पण नंबर कमी दाखवत आहेत. यामध्ये आज आयुष्मान आपके द्वार 3.0 या योजनेतनं सुद्धा कार्ड जनरेशनसाठी आम्ही काम करतो आहोत. महाराष्ट्रामध्ये जवळपास 1 कोटीपेक्षा हे कार्ड जनरेट झालेले आहेत. मी आपल्या माध्यमातून सांगेल की सगळ्यांनी यावर विशेष लक्ष देऊन हे कार्ड जनरेट करून घेणं आता खूप सोपं झालं आहे ॲपच्या माध्यमातून. औषधांच्या संदर्भात काल आपण फॉलोअप घेतला होता. आजची काय परिस्थिती आहे? आपण शासकीय रुग्णालयाकडनं ऑर्डर दिलेली आहे. आज जसं आपण म्हणालात की कालच्या मी देखील व्हिजिट केली होती आणि बऱ्याच प्रमाणात असं एक महाराष्ट्रामध्ये वातावरण होतं की औषधच उपलब्ध नाही आहे. कालसुद्धा आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला व्हिजिट केली, माहिती घेतली, तर औषधं उपलब्ध आहेत. आणि जेव्हा अडचणीचं असेल किंवा तात्काळ घ्यायचं असेल त्या प्रमाणात निर्देशही राज्यांनी दिलेले होते प्रत्येक जिल्ह्याला. परंतु काल संध्याकाळी माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी एक अतिशय चांगला निर्णय घेतला. त्यांनी आदेश दिले की DPDC जी प्रत्येक जिल्ह्यामध्ये DPDCच्या आरोग्य विभागाचं जे बजेट असतं, सुरुवातीला त्यामध्ये फक्त 10% आपण खर्च करू शकत होतात असा एक निर्देश होता. परंतु काल त्यांनी असा निर्णय घेतला की आता DPDCच्या आरोग्याच्या बजेटमधून 100% निधी हा जिल्हा प्रशासन वापरू शकतं. त्यानुसार आमच्या नाशिक जिल्ह्याच्या सिव्हिल सर्जननी देखील मागणी केलेली आहे. पुढच्या 1 महिन्यापर्यंत पुरतील एवढी औषधं आहेत, परंतु तात्काळ जसा आवश्यकता पडेल
त्या प्रमाणात औषधं खरेदी केली जातील आणि यामध्ये चिंता करण्याची गरज नाही आहे. लोकांच्या सुविधांसाठी हे सरकार समर्पित आहे. त्या दृष्टीने मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आणि माननीय DCM साहेबांचे, आरोग्यमंत्र्यांचे मनापासून आभार मानते. तानाजी सावंत यांनी म्हटलं की नांदेडची जी घटना घडली त्याचं विरोधकांकडून राजकारण केलं जातं आहे, प्रोपोगंडा केला जातो आहे, मंत्रिमंडळाची जबाबदारी कसं? नाही, यामध्ये मान्य आता आमच्या कॉन्फरन्सला देखील आरोग्यमंत्री, राज्याचे आरोग्यमंत्री मान्य तानाजी सावंत साहेब हे VCद्वारे त्यांनी संदेश दिला CHOंसाठी. त्यामध्ये त्यांनी एक खंतही व्यक्त केली की नांदेडसारखी जी घटना झाली आहे ही दुर्दैवी गंभीर आहेच, परंतु याच्यामध्ये राजकारण न करता नेमकी परिस्थिती काय आहे त्याचा अहवाल येईल. आणि बऱ्याच अंशी असं विरोधकांकडनं अपप्रचार केला गेला की औषधं उपलब्ध नाही आहेत, तर तसं काही नाही आहे. त्यांनी सांगितलं की औषधं उपलब्ध आहे, परंतु एजचा फॅक्टर असेल किंवा जे रेफर्ड होतात प्रायव्हेट हॉस्पिटलमधनं तो विषय असेल, तर ही कमिटी जी आहे त्या कमिटीच्या रिपोर्टच्या माध्यमातून जे सत्य आहे ते समोर येईलच. परंतु त्यांनी खंत व्यक्त केली की आरोग्यासारखा प्रश्न म्हणजे आपण सगळ्यांची ही सामूहिक जबाबदारी आहे, यामध्ये राजकारण करू नये. आणि यामध्ये डॉक्टर असतील, आमचे CHO असतील, नर्स स्टाफ असतील, यांनाही कुठेतरी मग एक इन्फिरियर फिलिंग येतं की एवढं काम करून पण कुठेतरी आमच्यावर काही आरोप केले जातात. म्हणून त्यांनी सगळ्यांना समजवून याच्यात सांगितलं की आज डॉक्टर्स आणि हे सगळे फ्रंट लाईनवर येऊन काम करत आहेत, तर किमान काय कारणं आहेत हे समजून घ्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.